नमस्कार, स्वप्नास किचनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण आपल्या या रेसिपी व्हिडिओमध्ये दिवाळीतील अतिशय महत्त्वाचा पदार्थ बनवणार आहे। तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहून तुम्हाला कल्पना आलीच असेल आपण इथं कोणता पदार्थ बनवणार आहे तो। इथे आपण भाजक्या पोह्यांचा चिवडा बनवणार आहे। चिवडा वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो। कोणी चिरमुऱ्याचा भडंगही बनवतात, चपट्या पोह्यांचाही चिवडा बनवला जातो, परंतु आपण इथे जास्तीत जास्त प्रमाणात बनवला जाणारा म्हणजे प्रत्येकाच्या घरी अशाच पद्धतीने आणि अशाच प्रकारचा चिवडा बनवला जातो। इथे आपण भाजक्या पोह्यांचा चिवडा बनवणार आहे। आता तुम्ही पाहतच आहात रंग खूप सुंदर आलेला आहे। इथे आपण 1 किलोच्या प्रमाणात चिवडा बनवणार आहे। साधारणतः सगळ्यांच्या घरी 1 किलोचं प्रमाण हे फिक्सच असतं। याचं योग्य प्रमाण इथं मी तुम्हाला सांगणार आहे, म्हणजे त्याच्यामध्ये आपण जे साहित्य वापरलेलं आहे, शेंगदाणे किती वापरायचे, बाकीचं आपण साहित्य जे वापरलेलं आहे ते किती प्रमाणात घ्यायचं, याचं योग्य प्रमाण मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे। इथे आता तुम्ही पाहत आहात अशा पद्धतीने हे स्वच्छ करून घेतलेले भाजके पोहे आहेत। 1 किलो आहेत हे पूर्ण। किलोच्या प्रमाणात आपण लागणारं साहित्य इथं घेतलेलं आहे। तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहतच आहात भरपूर असं साहित्य आपण इथं घेतलेलं आहे। तेल पहिल्यांदा इथं आपल्याला घ्यायचं आहे। तेल आपण इथं या वाटीने 1.5 वाटी तेल घेतलेलं आहे, म्हणजे तुमच्या घरी उभी वाटी आहे, फुलपात्र म्हणतात याला, या पद्धतीनं तुम्ही घेऊ शकता। जर छोट्या साईजमध्ये असेल तर 2 वाटी घेऊ शकता। याच्यामध्ये आपण सेव वापरणार आहे। अशा पद्धतीची ही लाल कलरची सेव घेतलेली आहे। आणि आता इथं हे आपले मक्याचे पोहे घेतलेले आहेत, हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत। ते आपण पहिल्यांदा तेलामध्ये हे पोहे तळून घ्यायचे आहेत। इथं खोबरं घेतलेलं आहे। साधारणतः खोबऱ्याची 1च वाटी इथं वापरणार आहे, जास्त खोबरं नाही वापरणार चिवड्यामध्ये आपण। आणि असे पातळ काप करून घ्यायचे आहेत, म्हणजे ते तळल्यानंतर खुसखुशीत लागतात। लसूण थोडा घेतलेला आहे, म्हणजे साधारणतः 1 गड्डा आहे हा। 20-25 पाकळ्या असतील त्या आपल्याला अशा मोठ्या चेचून घ्यायच्या आहेत, म्हणजे एक पाकळी आपल्याला एकदाच अशी दुखवून घ्यायची आहे, जास्तही बारीक चेचायची नाही। 1 वाटी इथं आपण काजू घेतलेला आहे, जो ऑप्शनल आहे। इथं 1 वाटी आपल्याला भाजकी डाळ वापरायची आहे। आणि इथं आपण शेंगदाणे थोडे जास्त वापरणार आहे। इथं मी एकाच वाटीने सर्व मापे घेतलेले आहेत, त्याच वाटीने आपल्याला 2 वाटे इथं शेंगदाणे वापरायचे आहेत। आता फोडणीसाठी आपल्याला जिरे मोहरी तर लागणारच, पण याचं प्रमाण थोडं कमीच ठेवायचं आहे। 2 चमचे जिरे तर 1 चमचे मोहरी घ्यायची आहे। कढीपत्ता अशा पद्धतीने भरपूर सारा घेतलेला आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। अर्धी वाटी इथं लाल तिखट वापरणार आहे, आपण जे बाजारामध्ये मिळतं ते लाल तिखट इथं वापरणार आहे चिवड्यासाठी। 2 चमचे मीठ वापरणार आहे, त्याच प्रमाणात आपल्याला 2 चमचे अशी केलेली साखर वापरायची आहे। इथं आपण चिवड्यासाठी मसाला वापरणार आहे, तुम्ही कोणत्याही कंपनीचा वापरू शकता। इथं 50 ग्रॅमचं 1 पॅकेट आपल्याला लागणार आहे 1 किलोच्या प्रमाणासाठी। आता आपण इथं गॅसवरती पातेलं किंवा कढई ठेवून आपल्याला इथं पहिल्यांदा तेल गरम करून घ्यायचं आहे। कडकडीत आपल्याला तेल इथं गरम करून घ्यायचं आहे। चिवड्यामध्ये वापरणारं सर्व साहित्य आपण तळूनच घेणार आहे। तेल गरम झालेलं आहे की नाही चेक करून घ्यायचं। तेल गरम झाल्यानंतर म्हणजे कडकडीत गरम झाल्यानंतरच मग याच्यामध्ये मक्याचे पोहे ॲड करायचे। आता हे तळून झाले की दुप्पट होतात, म्हणजे फुलतात आणि ते चिवड्यामध्ये असे कुरकुरीत लागतात। चिवडा मऊ पडू नये याच्यासाठी पहिल्यांदा तर महत्त्वाची टिप अशी आहे की आपल्याला जे आपण वापरणारं साहित्य आहे ते तळूनच घ्यायचं आहे। इथे आता तळून घेण्यासाठी साहित्य मोठी कढईचा वापर करायचा, म्हणजे तेल अंगावरती उडणार नाही, तोंडावरती किंवा हातावरतीही उडणार नाही। अशा पद्धतीने चिवडा आपला तळून झालेला आहे। आता त्याच तेलामध्ये आपण शेंगदाणे तळून घेणार आहे। शेंगदाणे तळत असताना एक काळजी घ्यायची अशी आहे की शेंगदाणे जास्त करपूही द्यायचे नाहीत आणि मऊही राहणार नाहीत, याचीही काळजी घ्यावी लागणार आहे। त्याच्यासाठीच असं सतत हलवत आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे भाजलेत की नाही हे चेक करायचं कसं, तर याच्यावरची जी साल आहे फुटून त्याच्या आतील शेंगदाणा दिसायला लागतो, त्यावेळेस समजून घ्यायचं की आपले शेंगदाणे व्यवस्थित भाजलेले आहेत। मग आपण काढून घ्यायचे। जास्त वेळ ठेवले तर त्याचा रंगही चेंज होतो आणि चव ही करपलेल्या शेंगदाण्यांसारखी लागते, त्यामुळे आपल्याला इथं हलवत सतत असं भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे इथे तुम्ही पाहत आहात आपले भाजून झालेले आहेत। तुम्ही इथे पाहत आहात त्याचा शेंगदाण्यावरचा कवर असा बाजूला झालेला आहे, म्हणजे फुटून आतील शेंगदाणाही दिसत आहे। आता आपण त्याच तेलामध्ये काजू भाजून घेणार आहे। काजू भाजत असताना गॅसची फ्लेम ही आपल्याला लो करायची आहे। काजू पटकन भाजले जातात, करपू नयेत किंवा जळू नयेत, त्याच्यासाठी आपल्याला गॅसची फ्लेम लो वरतीच ठेवायची आहे। लालसर असा बदामी रंग झाला की काजूचा आपल्याला काजू पटकन काढून घ्यायचे आहेत, जास्त वेळ आपल्याला काजू भाजायचे नाहीत। अशा पद्धतीने काजू भाजले की आपल्याला काढायचे आहेत। आता त्याच्यामध्येच आपण डाळ भाजून घेणार आहे। डाळ भाजत असतानाही गॅसची फ्लेम लो वरतीच ठेवायची आहे आणि इथं झाऱ्याच्या मदतीने सतत हलवत अशी आपल्याला डाळ भाजून घ्यायची आहे। सर्व साहित्य आपल्याला डायरेक्ट चिवड्यामध्ये मिक्स नाही करायचं, आपण पहिल्यांदा
भाजून घेईल तसं सर्व साहित्य एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं। आता लालसर रंग असा डाळीचाही झालेला आहे, जास्तही आपल्याला इतर डाळ भाजायची नाही, थोडीशी लालसर रंग येईपर्यंतच भाजायची आहे। खोबरं भाजत असताना एवढं लक्षात ठेवा की खोबरं पटकन भाजलं जातं, पटकन त्याचा रंग चेंज होतो, म्हणजे करपलंही जातं पटकन, त्यामुळे असं भरभर हलवत 10 मिनिटात इथं आपलं खोबरं फ्राय होतं, म्हणजे जास्त वेळ लागत नाही त्याला। थंड होईपर्यंत आणखीन त्याचा डार्क कलर होतो, गरम असल्यामुळे थंड होईपर्यंत आणि ते डार्क होतं, म्हणजे काळपट होतं, त्यामुळे पटकन बाजूला काढून घ्यायचं खोबरं। आता त्याच तेलामध्ये, कडकडीत तेलामध्येच आपण लसूण भाजून घेणार आहे। लसूण भाजत असताना लक्षात ठेवा की लसूण हा मऊ राहिला नाही पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याला लसूण असा खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। ते आता लसूण आपण बाजूला काढून नाही घेणार। आता लसणाच्या फोडणीतच आपण इथं कढीपत्ता टाकणार आहे। कढीपत्ता ही असं तडतडेपर्यंत भाजून घ्यायचा आहे, म्हणजे मऊ राहिला नाही पाहिजे। आता याच्यामध्येच आपण जिरं आणि मोहरी टाकून घ्यायची। आता उरलेलं सर्व साहित्य आपण या तेलामध्ये, गरम तेलामध्येच टाकून घ्यायचं आहे। अगदी जे आपण मसाले घेतलेले आहेत ते सुद्धा याच्यामध्येच घालायचे आहेत। त्यासोबतच आपण मीठ आणि जी साखर घेतलेली आहे तीही तेलामध्येच अशी टाकून घ्यायची। आता राहिलेला आपला जो चिवडा मसाला आहे तोही आपण याच्यामध्येच टाकायचा, म्हणजे आपण चिवडा जो मिक्स करतो तेलामध्ये त्यावेळेस आपल्याला वेगळा परत मसाला मिक्स करायची गरज लागत नाही। तेलामध्ये मसाले मिक्स केल्यामुळे चिवड्यामध्ये तेल ओतल्यानंतर आपल्याला चिवडा मिक्स करणं सोपं जातं। आता आपल्याला इथं मसाले टाकल्यानंतर गॅस बंद करून इथं चिवड्यामध्ये तेल गरम असतानाच ओतून घ्यायचं आहे, म्हणजे चिवडा कुरकुरीत राहण्यास मदत होते गरम तेल चिवड्यामध्ये ओतल्यानंतर। आता एका चमच्याच्या मदतीनं हलवून घ्यायचं आहे। इथं आपण पटकन हात नाही लावू शकत, चमच्याच्या मदतीनं मिक्स करून घ्यायचं। तेल गरम असल्यामुळे हाताला चटके बसतात, त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा इथं चमच्याच्या मदतीनेच हलवून मिक्स करून घ्यायचं आहे। थोडं थंड झाल्यानंतर आपण हाताच्या मदतीने, कुठेतरी मसाले राहिले असतील तर अशा पद्धतीनं हाताच्या मदतीनं आपण मिक्स करून घ्यायचं आहे। चमच्यापेक्षा हातानेच व्यवस्थित मिक्स होतो चिवडा, परंतु गरम असेपर्यंत चमच्यानेच मिक्स करायचं आहे, नंतर तुम्ही हात लावला तरी चालेल। अशा पद्धतीनं आता मी इथं हातानेच चिवडा मिक्स करून घेणार आहे। हाताने ज्या पद्धतीनं व्यवस्थित मिक्स होतो चिवडा त्या पद्धतीनं चमच्याने होत नाही, त्यामुळे हाताने मिक्स करायलाच हवा। आता इथं चिवडा पूर्ण मिक्स झालेला आहे मसाल्यांमध्ये। आता जे आपण तळून घेतलेलं साहित्य आहे ते आता ह्याच्यामध्ये ऍड करायचं। तळूनच घेतलेलं आहे त्यामुळे आपल्याला इथं खुसखुशीत झालेलं आहे सर्व साहित्य, आणि चिवड्याचा रंगही खूप सुंदर आलेला आहे। तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहतच आहात, झटपट असा आपला चिवडा बनवून तयार झालेला आहे। इथं जास्त काही करायचीही गरज लागत नाही आपल्याला चिवडा बनवण्यासाठी, अगदी दिवाळीतील झटपट होणारी रेसिपी आहे ही। चिवड्यामध्ये तेलाचं योग्य प्रमाण वापरलं की चिवडा हा खुसखुशीत आणि कुरकुरीत राहतोच, म्हणजे संपेपर्यंत कुरकुरीत राहण्यासाठी इथं मी वापरलेलं हे योग्य प्रमाण आहे चिवड्याचं। तुम्ही नक्की या पद्धतीनं बनवून बघा। तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। इथं तुम्ही पाहतच आहात व्हिडिओमध्ये अतिशय कुरकुरीत असा चिवडा आपला बनवून तयार झालेला आहे, तुम्हाला मी इथं दाखवतच आहे। अशाच साध्या सिंपल रेसिपींसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आता इथं आपला सुंदर असा चिवडा बनवून तयार झालेला आहे, चवीलाही अतिशय उत्तम झालेला आहे आणि रंगही खूप सुंदर आलेला आहे चिवड्याला।